विदर्भातील शेतकरी मित्रांनो नमस्कार। तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती। तुम्ही जर यावर्षी सोयाबीन पिकाची पेरणी करणार असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरू शकते। कारण भरपूर शेतकरी यावर्षी सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढवेल किंवा कमी करेल। तर तुम्ही जर यावर क्षेत्र वाढवत असेल किंवा कमी करत असेल तर मला कमेंटमध्ये तुमची जी प्रतिक्रिया आहे हे नक्की नोंदवा। सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्या सोयाबीन पिकाची वाढ हे मध्यम होत असेल म्हणजे 1.5 फुटापासून 1.25 फुटापर्यंत जर वाढ ही होत असेल तर अशा शेतकऱ्यांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। तुम्ही खताच्या व्यवस्थापनेमध्ये नेमकं खत कोणतं टाकावं तर तुम्ही याच्यामध्ये DAP प्रति एकरी 50 किलो सोबत 25 किलो पोटॅश देऊ शकता किंवा 14-35 14 50 किलो 12-32-16 तुम्ही 50 किलो सुद्धा देऊ शकता। म्हणजेच काय की खताचं व्यवस्थापन करत असताना या तीन पैकी एक जर खत टाकलं तर तुमच्या सोयाबीन पासून तुम्हाला उत्पन्न हे चांगलं मिळू शकतं। कारण या वर्षीची परिस्थिती खराब आहे, दुष्काळ राहू शकतो, त्यामुळे तुमच्यासाठी काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त विदर्भातील शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा। धन्यवाद।